भयकथा, मंतरलेला दगड, पार्श्वसंगीत, मंद वारा, झुरळांचा आवाज आणि दूरवरून येणारी कुजबुज. कथावाचक, गंभीर आवाजात. यवतमाळच्या डोंगराळ भागात एक जुनं, निर्जन गाव होतं, साखरखेडा. लोक म्हणायचे, त्या गावाच्या शेवटी एक मंतरलेला दगड आहे. जो चुकून हलवला, तर आयुष्य बदलून जातं. वारा जोरात सुटतो, पानांची सळसळ. एकदा कॉलेजच्या 4 मित्रांनी, रवी, सीमा, योगेश आणि प्रिया, थोडं साहस म्हणून त्या दगडाला पाहायला जाण्याचं ठरवलं. अमावास्येची रात्र होती. फक्त टॉर्चचा प्रकाश आणि त्यांचा हशा, पण मनात कुठेतरी भीती होती. प्रिया, हळू आवाजात, हे खरं असेल का रे? लोक म्हणतात, दगडाखालून आवाज येतो म्हणे. रवी, हसत, अगं, मूर्खपणा आहे सगळं. बघ आता मी हलवतो तो दगड. दगड सरकवण्याचा आवाज, ग. तेवढ्यातच जमीन हलली. आणि त्या दगडाखालून एक काळा धूर वर आला. जणू कुणाचं सावट हळूहळू उभं राहिलं होतं. योगेश, घाबरून, रवी, थांब. दगड परत ठेव लवकर. पण उशीर झाला होता. अचानक किंचाळी, वायाचा वेग वाढतो. त्या धुरातून एक आवाज आला. 100 वर्षांनंतर पुन्हा जागा झालो मी. सगळं अंधारलं. टॉर्च बंद, वारा थांबला आणि एक मित्र गायब होऊ लागले. पहिल्यांदा सीमा, मग योगेश. त्यांच्या ओरडण्याचे आवाज दगडातून येऊ लागले. जणू त्यांच्या आत्म्या तिथेच कैद झाल्या होत्या. मंद कुजबुज, आम्हाला सोड, आम्हाला सोड. फक्त प्रिया उरली होती. ती घाबरून पळाली, पण प्रत्येक दिशेला तोच दगड दिसत होता. कोणतीही वाट बाहेर नव्हती. सकाळी गावक्यांनी पाहिलं. तो दगड पुन्हा आपल्या जागी होता. पण आता त्यावर 4 सावल्यांचे ठसे कोरलेले होते. कथावाचक, हळू, थंड आवाजात. आजही जेव्हा कोणी त्या दगडाजवळ जातं, रात्री कुजबुज ऐकू येते. दगड हलवू नकोस. आम्ही अजून इथेच आहोत. शेवटचा आवाज, वाऱ्याचा झोत आणि किंचित हास्याची छाया. स्क्रीन टेक्स्ट. काही दगड फक्त मातीचे नसतात. काहींमध्ये आत्मे झोपलेले असतात.